नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस श्रीलंका दौऱ्यावर. आंतरराष्ट्रीय वेसाक दिवस समारंभात होणार सहभागी. तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व आणि हलाला संदर्भात आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातल्या खटल्याची सुनावणी येत्या 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार. राजस्थानमध्ये भिंत कोसळून झालेल्या अपघातात 25 ठार, 30 पेक्षा जास्त जखमी. आणि नवी दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या हरप्रीत सिंगला कांस्य पदक. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. श्रीलंकेत आयोजित आंतरराष्ट्रीय वेसाक दिवस समारंभाला ते उपस्थित राहतील. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान या समारंभात सहभागी होत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान कोणाचीही औपचारिक भेट घेणार नाहीत किंवा करारांवर स्वाक्षऱ्या होणार नाहीत. मात्र समारंभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्रीलंकेच्या नेत्यांशी संवाद साधतील, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव संजय पंडा यांनी स्पष्ट केलं. श्रीलंका भेटीदरम्यान पंतप्रधान डिकोया इथल्या विशेष रुग्णालयाचं उद्घाटन करतील. तसंच कॅन्डी इथल्या चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या कामगारांशी ते संवाद साधतील. तिहेरी तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व या मुस्लिम समाजातल्या प्रथांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी सुरू करणार आहे. सरन्यायाधीश JS खेहर यांच्या नेतृत्वाखाली 5 न्यायाधीशांचं घटनापीठ 7 याचिकांवर सुनावणी सुरू करणार आहे. यामध्ये मुस्लिम महिलांनी दाखल केलेल्या 5 वेगवेगळ्या याचिकांचा समावेश आहे. मुस्लिम समाजात रूढ असलेल्या तिहेरी तलाक पद्धती घटनाबाह्य असल्याचं या महिलांचं म्हणणं आहे. या याचिकांवर सुनावणी करणाऱ्या घटनापीठामध्ये खेहर यांच्या व्यतिरिक्त न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, RF नरिमन, U ललित आणि अब्दुल नझीर या न्यायाधीशांचा समावेश आहे. उन्हाळी सुट्टीत तसंच शनिवार आणि रविवारी देखील या प्रकरणाची सुनावणी करण्याची तयारी न्यायालयानं दर्शवली आहे. या प्रकरणात निर्माण होणाऱ्या संवेदनशील आणि वादग्रस्त मुद्द्यांना लक्षात घेत जलद गतीनं निर्णय घेण्याचं न्यायालयानं ठरवलं असल्यानं या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. भारतीय नौदलातले निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेसंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालय 15 मे रोजी सुनावणी करणार आहे. जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर काल आंतरराष्ट्रीय न्यायालयानं या सुनावणीची घोषणा केली. या प्रकरणात भारतानं पाकिस्तान विरोधात 8 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात तक्रार दाखल केली. जाधव यांच्या प्रकरणी योग्य त्या न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब व्हावा या भारताच्या विनंतीच्या अनुषंगानं ही सुनावणी होणार आहे. या प्रकरणात ठोस पुराव्यांच्या आधारे निर्णय होईपर्यंत जाधव यांच्या शिक्षेची अंमलबजावणी करायला पाकिस्तानला मनाई करावी अशी मागणी भारतानं केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात हत्या करण्यात आलेल्या लेफ्टनंट उमर फैयाज या लष्करी अधिकाऱ्याच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. दहशतवाद्यांनी शोपियानमधून उमर याचं अपहरण करून त्यांची हत्या केली होती. संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी हत्येचा निषेध केला आहे. काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या उच्चाटनासाठी देश कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. उमर यांच्या हत्येचा इतर नेत्यांनीही तीव्र निषेध केला आहे. राजस्थानमध्ये जयपूर इथं एका लग्नाच्या सभागृहाची भिंत कोसळून झालेल्या अपघातात 25 ठार तर 30 जण जखमी झाले. लग्न समारंभ सुरू असतानाच मोठं वादळ आल्यामुळे ही भिंत अचानक कोसळली असं पोलिसांनी सांगितलं. ही भिंत सुमारे 12 ते 13 फूट उंच आणि 90 फूट लांब होती. वादळाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी लोकांनी या भिंतीचा आश्रय घेतला आणि ती कोसळल्यामुळे आश्रय घेणारे सगळेच तडाख्यात सापडले. जखमींना उपचारासाठी तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून जखमींवर उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्याची संधी येत्या 5 वर्षात भारताला मिळू शकते। त्यासाठी तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाचा योग्य समन्वय राखण्याची गरज आहे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत मुंबईत चुनाभट्टी इथं इन्स्टिट्यूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार पूनम महाजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात आपल्या केंद्राच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षित करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे, असं कलराज मिश्र यांनी सांगितलं। या केंद्रांमधून प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीला रोजगाराची हमखास संधी उपलब्ध होते, अशी माहितीही त्यांनी दिली। या केंद्राच्या नव्या इमारतीसाठी 16 कोटी रुपये आणि त्यातल्या अत्याधुनिक यंत्रणांसाठी 65 ते 70 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। कर्नाटकला भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी कृष्णा नदीतून 2.5 टीएमसी पाणी सोडण्याची तयारी राज्यानं दर्शवली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी कोयनेच्या जलाशयातून हे पाणी सोडण्याबाबत सहमती दर्शवली। कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम.बी. पाटील यांनी बंगळुरू इथं वार्ताहरांना ही माहिती दिली। कर्नाटकमध्ये सलग 3ऱ्या वर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे। दोन पावसाळ्यांदरम्यान शेतीच्या पिकाला पाण्याची अडचण येऊ नये यासाठी शेततळ्याचा चांगला फायदा होऊ शकतो, म्हणूनच मागेल त्याला शेततळं ही योजना राज्य सरकार राबवत आहे, असं जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सांगितलं। अकोल्यातल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा आढावा त्यांनी काल घेतला। तसंच कोहळा इथं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेचा प्रारंभही त्यांनी केला, त्यावेळी ते बोलत होते। या योजनेच्या माध्यमातून गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या मशीनचं भाडं आणि डिझेल सरकार देणार असल्याचं शिंदे म्हणाले। धरणाची सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्यासाठी या योजनेचा फायदा होऊ शकतो। हलक्या तसंच पडीक जमिनीचा पोत सुधारून जमीन सुपीक बनेल, असंही शिंदे यांनी सांगितलं। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या माध्यमातून चांगली दर्जेदार सेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं 20 पशुवैद्यकीय दवाखान्यांचं ISO मानांकन करण्यात आलंय। या कामासाठी शासकीय सहाय्यावर विसंबून न राहता नागरिकांनी 10 लाख रुपयांचा निधी उभारला आणि या दवाखान्यांचा चेहरा मोहरा बदलून गेला। लोकसहभागातून हा जवळजवळ 10 लाख रुपयाचा लोकवाटा जमा केला आणि या लोकवाट्यातून आपल्या 95 पैकी 20 पशुवैद्यकीय दवाखाने हे ISO मानांकित केलेले आहेत। आता सध्या ISO आल्यापासून आता काय चांगल्या प्रकारे लक्ष देण्यात येते जनावरांकडे, तसेच त्यांची निगाही कशी ठेवावी, त्यांना अन्न पाणी चारा कसं द्यावं किंवा त्याचे धुणं हे करणं असलं सगळं वेळेवर सांगितलं जाते आणि प्रत्येक वेळेस ते प्रत्येक जनावरांकडे लक्ष देतात। क्रांतिसिंह लहुजी साळवे सामाजिक प्रतिष्ठान आणि सामाजिक समरसता मंच पुणे यांच्या वतीनं श्रीधर कसबेकर यांच्या माझी माय या पुस्तकाचं प्रकाशन काल पुण्यात झालं। या पुस्तकात लेखकानं आपला जीवन प्रवास मांडला आहे, तसंच या प्रवासात त्यांच्या आईचं योगदान त्यांनी अधोरेखित केलं आहे। सांगली जिल्ह्यात पलूस इथं पाणी प्रश्नासंबंधी आयोजित सभेमध्ये प्रचंड वादंग होऊन काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली, तसंच दगडफेक होऊन एकमेकांवर बाटल्या फेकण्यात आल्या। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल शिंदे जखमी झाले असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। गेल्या 15 दिवसापासून पलूसमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवते। या प्रश्नी ग्रामस्थांनी एक बैठक बोलावली होती। बैठकीत काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर धावून गेल्याचा आरोप करून विरोधक आक्रमक झाले। वादाच्या पार्श्वभूमीवर 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली।
शाळांच्या उपाहारगृहांमध्ये जंक फूडवर बंदी घालतानाच पोषक आहाराचं महत्त्व मुलांना समजावण्याकरता विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्याचा सल्ला शालेय शिक्षण विभागानं दिलाय, तर महाविद्यालयांच्या उपाहारगृहातही अशा पदार्थांवर बंदी आणावी असं विद्यापीठ अनुदान आयोगानं सुचवलंय. शाळा सुटली पाटी फुटली, शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली, भूक लागली. मुलांना शाळेत जाताना खाऊच्या डब्यात काय द्यायचं हा प्रश्न घरोघरीच्या आयांना पडलेला असतो. पूर्वी घराजवळच्या शाळेत मुलांना प्रवेश घेतला जायचा आणि शाळांच्या वेळाही अशा असायच्या की मुलं एकतर गरमागरम जेवायला घरी यायची किंवा जेवून शाळेत जायची. आता शाळेत जायचं म्हणजे मुलांना बस किंवा रेल्वेनं प्रवास करावा लागतो. शाळेच्या वेळाही बदलल्यात आणि स्त्रियाही नोकरीनिमित्त घराबाहेर पडू लागल्यात. त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलांना काय काय बनवून द्यायचं हा यक्ष प्रश्न त्यांच्या पुढे असतो. त्यातूनच शाळेच्या उपाहारगृहात खायचा पर्याय मुलांना खुला झाला. उपाहारगृहात मिळणाऱ्या पिझ्झा, बर्गर यासारख्या चमचमीत पदार्थांची चटक लागल्यामुळे मुलांना घरच्या भाजीपोळी, पराठा, उपमा, पोहे याची रुची उरली नाही. शाळा, अभ्यास, शिकवणी वर्ग यापुढे मैदानी खेळांचा अभाव आणि अशा मेदयुक्त जंक फूडचं अतिसेवन यामुळे स्थूलपणा वाढून मुलं सुस्त व्हायला लागली. त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होऊ लागला. त्याचबरोबर मधुमेह, रक्तदाबासारख्या आजारांनी लहानपणातच त्यांचा ताबा घेतला. पोषक आहार ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली. म्हणूनच याचं महत्त्व प्रत्येकाला लहानपणीच कळायला हवं. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आपण पूर्ण करणार असल्याचं शशांक मनोहर यांनी जाहीर केलंय. त्यामुळे आयसीसीच्या अध्यक्षपदासंदर्भात शशांक मनोहर यांच्या कार्यकाळाबाबत असलेली अनिश्चितता संपुष्टात आली आहे. मार्च महिन्यात शशांक मनोहर यांनी वैयक्तिक कारणासाठी या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आयसीसीचे पूर्ण सदस्य आणि सहयोगी सदस्य असलेल्या संचालकांनी त्यांना या पदावर कायम राहण्याचा आग्रह केला. मनोहर यांनी सुरू केलेल्या सुधारणा प्रक्रिया पूर्ण कराव्यात अशी मागणी या सदस्यांनी लावून धरली. त्यांच्या भक्कम पाठबळामुळेच मनोहर यांनी आपला निर्णय बदलला. नवी दिल्लीत कालपासून सुरू झालेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या हरप्रीत सिंगने पहिल्या दिवशी ग्रीको रोमन प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. 80 किलो वजनी गटात हरप्रीतनं चीनच्या जून जी नाचा पराभव करून कांस्य पदक पटकावलं. उपांत्यपूर्व फेरीत त्याला हरवणारा कोरियाचा प्रतिस्पर्धी सुवर्ण पदकाच्या लढतीत दाखल झाल्यामुळे हरप्रीतला कांस्य पदकाच्या फेरीत प्रवेश मिळाला. मात्र ग्रीको रोमन प्रकारात भारताच्या रविंदर, हरदीप आणि नवीन या 3 कुस्तीपटूंचं आव्हान संपुष्टात आलं. संपूर्ण देशाला उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असतानाच सुखद गारवा देणारी वरुणराजाची बातमी आली आहे. यंदा मोसमी पावसाचं अगदी वेळेवर आगमन होणार असून 15 मे रोजीच अंदमान निकोबार बेटांवर या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर 2017 या 4 महिन्यांच्या कालावधीत जवळपास सरासरी 96% पाऊस देशभरात पडेल असा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हवामान. यंदाचा मोसमी पाऊस सामान्य राहणार असून आधीच्या 96 ऐवजी 100% पाऊसमान राहील असा सुधारित अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय. येत्या 36 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस श्रीलंका दौऱ्यावर. आंतरराष्ट्रीय वेसाक दिवस समारंभात होणार सहभागी. तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व आणि हलाला संदर्भात आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातल्या खटल्याची सुनावणी येत्या 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार. राजस्थानमध्ये भिंत कोसळून झालेल्या अपघातात 25 ठार, 30 जखमी. आणि नवी दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या हरप्रीत सिंगला कांस्य पदक.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.